नमस्कार मित्रांनो, संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम. मित्रांनो, आज आहे सुट्टी. तर सुट्टीमुळे आज आमची कन्या आरोही तर शांतपणे बसलेली आहे आणि ती जरा हट्ट करत आहे कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन चला म्हणून, हो की नाही. आता मला प्रश्न पडला की तिला घेऊन जायचं कुठे. तर आरोही, तुला कुठं जायचं तुला बाळा? बापरे. तर बर्ड व्हॅली गार्डन हे आम्ही गुगलला सर्च केलं तर ते लोकेशन पण दाखवत आहे, चांगलं आहे. त्या ठिकाणी स्पेशल काय आहे माहिती तुला बाळा? तिथं काय काय स्पेशल पाहायला? बोटिंग आहे. आणखी काय? तर त्या हां त्या फिश वगैरे आहेत का? वा. आणि बाजूला गार्डन आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर त्या ठिकाणी आहे लेजर शो. आता लेजर शो म्हणलं की तुम्ही विचारत पडला असेल की लेजर शो हा काय प्रकार आहे. तर हा अखंड पाण्यामध्ये एखाद्या स्क्रीनच्या पडद्यावरती एखादा चित्रपट पाहावा असंच त्या ठिकाणी हा लेजर शो आपल्याला बघता येईल. तर पूर्वीच्या काळामध्ये आपण एका पडद्यावरती स्क्रीनवरती चित्रपट पाहायचो. अगदी त्याचप्रमाणे पाण्यामध्ये मोठी स्क्रीन अशी तयार होते आणि त्याच्यावर आपल्याला बर्ड्स आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जीवन कहाणी आणि या आपल्या PCMC विषयी पूर्ण माहिती त्या ठिकाणी दाखवण्यात येते. तर असं आहे हे लेजर शो. एवढंच नव्हे, त्या ठिकाणी त्या अनेक वेगवेगळ्या गाण्यावरती खूपच सुंदर त्या लाइटिंग आपल्याला दिसतील. तर हे आपल्याला बघता येईल. तर आरोही, लेट्स वी गो टू बर्ड व्हॅली गार्डन. जायचं आपण? तर चल तयार हो, आपण निघूया. मित्र हो, आज स्पेशल बघूया बर्ड व्हॅली गार्डन. याचं स्पेशल वैशिष्ट्य काय आहे ते. ओके, तर चला. आरोही लवकर, काय झालं? आरोही झालं का? लवकर घे लिफ्टमध्ये, लवकर येत चल. आता मित्र, ह्या ठिकाणी ह्या बिल्डिंगमध्ये आमच्या 2 लिफ्ट आहेत. एक समोर असे 2 लिफ्ट आहेत आणि खूपच सुंदर अशी लिफ्ट आहे. जवळपास 16 लोकांची कॅपॅसिटी असलेली ही लिफ्ट आहे. स्वच्छ आहे अगदी. तर आता आम्ही खाली पार्किंगमध्ये आलो. मी बाहेर 2 व्हीलर काढलेली आहे आणि आता बाहेर आमच्या तर सिक्युरिटी वॉचमॅन आहे. आता इथून आम्ही या सिद्धगड बिल्डिंगमधून आम्ही निघालो आहोत बर्ड व्हॅली उद्यानाकडे. खूपच सुंदर असं हे दृश्य तुम्ही बघू शकाल या बिल्डिंगचं. आता आम्ही शेवटी पोहोचलो आहोत बर्ड व्हॅलीच्या या गेटच्या समोर. त्या ठिकाणी बाहेर भरपूर आईस्क्रीम, शेंगा, भरपूर असे काही दुकानं आहेत खाऊ घेण्यासाठी. आता आरोहीने या ठिकाणी खाऊ घेतलं आहे, आईस्क्रीम घेतली आरोहीने. आता आम्ही पुढे तर वरती बघा बर्ड व्हॅली उद्यान वरती हेडिंग नाव आहे. तुम्ही बघू शकाल बाहेर लोकांची किती गर्दी आहे. आणि आता मी आरोही आता ह्या गेटच्या आतमध्ये आम्ही जाणार. तत्पूर्वी आरोहीच्या मम्मीने या ठिकाणी शेंगा घेतल्या आहेत, कारण आतमध्ये गेल्यानंतर काहीतरी खाऊ घेणं आवश्यक असतं. तर लहान मुलं त्याशिवाय राहू शकत नाहीत. आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि समोरच अगदी डाव्या साईडला तिकीट काउंटर आहे. आम्ही रांगेत थांबलो, तिकीट काढलं. मोठ्या व्यक्तीसाठी 20 रुपये आणि लहान मुलासाठी 10 रुपये असे. परंतु आमचे आरोही 5 वर्षाच्या वर आहे म्हणून आम्ही जवळपास 60 रुपये तिकीट दिलं. सध्याला मी एवढंच हे तिकीट घेतलं. आणि हे बघा समोर खूपच छान सुंदर अशी कलाकृती आहे. आणि एवढा भाग समोरचा हा फ्रंटचा सर्व गार्डनचा आहे. आता इथून आतमध्ये एंट्री झाली आमची. आता आपण बोटिंग, हे खूपच स्पेशल आणि सुंदर असं बोटिंग आपल्याला पाहायला मिळेल. हे बघा, या ठिकाणी सर्व बोटिंगचं तिकीट वेगळं घ्यावं लागेल. आणि बाजूला आहे पॉपकॉर्न देखील आपल्याला मिळेल. बाजूला मी या ठिकाणी थांबून बोट क्लबचे तिकीट विचारलं. तिकीट होतं 50 रुपये प्रति व्यक्तीस आणि 5 वर्षांच्या वरील मुलांसाठी पण तेवढंच तिकीट. जवळपास आम्ही 3 तिकीट घेतले, 150 रुपये देऊन तिकीट घेतलं. आणि जॅकेट घालण्याकरता आम्ही त्या बोटीच्या त्या स्थानाकडे गेलो. हे बघा, फारच सुंदर आपल्याला दिसेल. एवढ्या भागामध्ये हा सरोवर केलेला आहे. पाणी अतिशय खाली खोल आहे. लोकांची खूपच गर्दी आहे. डाव्या साईडला खूप लोक एका रांगेमध्ये थांबलेले आहेत आणि मशीनवर किंवा ऑटोमॅटिक चालणारी
एक जायसारखी पण एक नाव आहे बाजूला. आता मी आरोहीला हे ड्रेस घातलेला आहे, जॅकेट घातलेला आहे, स्वतः मी जॅकेट घातलेला आहे आणि आरोहीची मम्मी पण जॅकेट घालून ती या ठिकाणी ती रांगेत थांबलेलं आहे. परंतु आता आम्हाला ह्या म्हणजे पायडल मारणाऱ्या बोटीतून जायचं का ह्या अखंड एक 15 ते 16 जण ह्या बोटीतून जाणारी जी ॲटोमॅटिक जी होती त्यातून जायचं आमचा प्रश्न पडला होता. आम्ही शेवटी ठरवलं की आम्ही या पायडल मारायच्या बोटीतून जायचं. तर आम्ही तिघे होतो आणि बोट होती ही 5 लोकांची आणि 2 लोक आम्ही ॲडजस्ट केली आणि टोटल आम्ही 5 लोक त्या बोटीमध्ये बसलो आणि ही बोटिंग सुरू झाली. मी आरोहीची मम्मी आणि आरोही आम्ही पुढे बसलो होतो आणि आमच्यासोबत 2 आलेले ते दोघांनी आम्ही कॉम्प्रोमाइज करून ह्या 5 बोटच्या व्यक्तीमध्ये आम्ही आलो होतो. तर ते 2 मुलं होती तर ते बोटिंगचं पायडल मारत होती. आम्ही पुढे बसलो होतो. तुम्ही बघू शकाल किती सुंदर हा नजारा आहे मित्र. पाणी खूपच छान असं जणू काय असं आम्हाला जाणवलं की या ठिकाणी अगदी हा समुद्रच आहे. एवढं छान सुंदर पाणी, खूपच स्वच्छ पाणी होतं. आम्ही याच्या अगोदर एकदा आलो होतो परंतु त्यावेळेस पाण्याचा वास येत होता, परंतु आता खूपच स्वच्छ पाणी, अजिबात कुठलाही वास येत नव्हता. तर मित्रांनो ही ड्रॅगन नावाची ही बोट आहे. ह्या बोटीमध्ये आम्ही बसलोय आणि ह्या ठिकाणी गरुड या दगडाच्या वरती कोरीव काम केलेली सुंदर अशी एक मूर्ती आपल्याला दिसेल गरुडाची. तर हे बघा बाजूला एक खूपच छान छान सुंदर अशा बिल्डिंग आपल्याला दिसतील. एका ठिकाणी फार सुंदर एक मंदिर पण आहे ते बिल्डिंगच्या बाजूलाच. हे बघा मला मी झूम करून दाखवतो. ह्या ठिकाणी खूप सुंदर असं मंदिर आहे आणि बाजूला ही गर्द अशी झाडी वाढलेली आहे. जणू काही हे निसर्गाचं अप्रतिम किंवा एक बेट आहे आणि त्या बेटामध्ये आम्ही येऊन या नावेत बसून आम्ही आनंद घेत आहोत असं काय जणू जाणवत होतं. आरोही मम्मीकडून उठून माझ्याकडे येऊन बसली. तर मित्रांनो बसल्यानंतर फारच छान हवा पण छान सुटली होती. निसर्गाचं हे अप्रतिम असं रूप अनुभवताना खूपच आनंद झाला होता आरोहीला, मला आणि आरोहीच्या मम्मीला देखील. हे बघा खूपच छान बेस्ट. तर बाजूला ह्याचा अनुभव हा अप्रतिम होता. जीवनातील आमचा अतिशय अप्रतिम असा क्षण आहे मित्रांनो. तुम्ही देखील नक्कीच या ठिकाणी या. फक्त आम्हाला 15 मिनिटं दिली होती तर पूर्ण राऊंड मारण्याचा प्रयत्न केला, परंतु पूर्ण राऊंड काही होत नव्हता. शेवटी 5 मिनिटं राहिली होती तर आम्ही अगदी जवळ आलो आणि त्या 5 मिनिटाच्या आतमध्ये आम्हाला त्या ठिकाणी जायचं होतं. कारण 15 मिनिटाच्या जास्त वेळ झाला असता तर पुन्हा तिकीट डबल घेतलं असतं. म्हणून आम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्येच त्या ठिकाणी किनाऱ्यावरती जावं लागलं. तर आम्ही 1-2 मिनिटात तिथं पोहोचतोय. अगदी जवळच आम्ही आलेलो आहे मित्रांनो. हा बर्ड व्हॅली गार्डनचा हा प्रकल्प जवळपास 27 एकरमध्ये साकारण्यात आलेला आहे. फारच सुंदर आहे. या ठिकाणी खूपच गर्दी असते लोकांची, लहान मुलांची. बघा पूर्ण कुटुंब, अक्षरशः पूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे. शहराच्या अगदी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे साहजिकच आहे की येणारी संख्या ही नक्कीच जास्त आहे. आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा मित्रांनो मला असं जाणवलं की ह्या ठिकाणी एक लेझर शो होतो. तर लेझर शो म्हणजे काय मी सुद्धा विचारत पडलो. एकाला विचारलं की लेझर शो म्हणजे काय आहे, तर पुन्हा मला हे तिकीट घेण्याकरता बाहेर जावं लागलं त्या तिकीट घराकडे. याचं कारण ह्याचं वेगळं तिकीट घ्यावं लागतं. मग आरोहीने हट्ट केला की लेझर शो बघायचा आहे. तर मलाही थोडंसं कुतूहल झालं की बघूया, ठीक आहे आपण आता इथपर्यंत आलो तर लेझर शो एकदा बघूया. कारण मला लेझर शोविषयी मी कधी ऐकलं नव्हतं, फर्स्ट टाईमच ऐकलं. आणि बाहेर आम्ही ह्या रांगेत येऊन थांबलो. तोपर्यंत पहिल्या शोची तिकीटं अगदी फुल झाली होती. आम्हाला सांगण्यात आलं की दुसऱ्या शोची तिकीटं शिल्लक आहेत. कारण पहिल्या शोसाठी जवळपास 200 लोकांची तिकीटं ही ऑलरेडी बुक झाली होती. तर पहिला शो पण सुरू झाला होता. मी बरोबर 7:30 मिनिटांनी तिकडे शो सुरू झाला आणि मी दुसऱ्या शोचं तिकीट आम्ही बुक केलं. आता काय करायचं, तर कारण 7:15ला आमचा दुसरा शो सुरू होणार होता. तर मी थोडंसं गेटच्या बाहेर गेलो. बाहेर एका ठिकाणी अगदी फ्रीमध्ये
वजन वेट चेक करणं होतं. तर तिथे पोचलो मी. बाहेर खूपच छान सुंदर असं वातावरण आपल्याला दिसेल. हे बघा बाहेर इथे नॉवेल इंटरनॅशनल स्कूलचं एक मध्यभागी एक तुम्हाला एक स्टॅच्यू दिसेल. आता मी ह्या वजन काट्यावरती थांबणार आहे. मला वेट चेक करायचं होतं कारण वेट माझं जवळपास 80पर्यंत पोचलेलं आहे. तर ते कमी करण्याचा माझा मी फार दिवसापासून प्रयत्न करत होतो आणि याच्या माध्यमातून हे फ्रीमध्ये चेकिंग आलं. तर मीही त्या ठिकाणी थांबून माझं वेट चेक केलं अगदी फ्रीमध्ये. त्यांच्याकडून काही गायडन्स टिप्स घेतल्या. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नंतर संडेला वगैरे या, आपण तुमचा रिपोर्ट किंवा तुमचं वेट हे 15 ते 16 किलो जास्त आहे तर आपण ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न किंवा ट्रीटमेंट सुरू करूया. तर मी ते करून बाजूला आलो. बाहेर मात्र लाईटीमध्ये सर्वत्र खूपच सुंदर वातावरण आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी ह्या मॅडम काही टिप्स सांगत आहेत की काय करायचं काय नाही. ते सांगत होते की आमच्या ऑफिसला तुम्ही या, तुम्हाला आम्ही सर्व काही टिप्स देऊ. तर मी पुन्हा आतमध्ये एंट्री केली. खूपच सुंदर आहे. अगदी एंट्री गेटलाच या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृतीमधला एक पुतळा आपल्याला दिसेल. हे बघा, ही पण छान कलाकृती आहे की वडार समाजाचं जे दाम्पत्य आहे ते यांचं एक चित्र त्या ठिकाणी साकारलेलं आहे. आम्ही आतमध्ये एंट्री केली. मित्र हो, रेणुका अगोदरच लाईनीमध्ये होते कारण लाईनी लावूनच थांबावं लागतं आतमध्ये एंट्री करायला. आणि आम्ही हे बघा बसण्याची अशी व्यवस्था केलेली आहे. तर आम्हाला जागा भेटली बसायला तर आम्ही ते बसलो. तर जागेवरून काही लोकांशी तिकडे पलीकडे वाद चालू होता आमच्या बाजूला, परंतु आम्हाला जागा मिळाली. आता तुम्ही बघू शकाल समोर पाण्यामध्ये ह्या सर्व लाईटिंग्स ऑलरेडी लेजर शोसाठी तयार आहेत. आता उत्सुकता आहे ती लेजर शो कसा होतोय ते पाहण्याची. तर बघूया. हे बघा मित्र, खूपच सुंदर. आणि आम्हाला गेल्या गेल्या एका गाण्यावरती हे सर्व लाईटिंग आपल्याला लाईटिंग ह्या अक्षरशः नाचत असल्याचं दिसलं. खूपच सुंदर नजारा हा असा. खूप अशा वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या उकाराच्या ह्या पाण्याच्या धारा इकडून तिकडे तिकडून इकडे जणू काही त्या गाण्यावरती डान्स नृत्य करीत होत्या. हे पाहून खूपच सुंदर वाटलं. अद्भुत. हे सर्व काही आधुनिक टेक्नॉलॉजीचा हा प्रकार आहे. जग खूप वेगाने चेंज होत आहे. बघा खूपच सुंदर. किती वेगवेगळ्या प्रकारचे रंग ह्या ठिकाणी आपल्याला दिसतील मित्र हो. परंतु मित्र हो, पूर्ण व्हिडिओ करण्याचा त्या ठिकाणी जर केला असतं तर तिथे कॉपी आली असती. तर शो पाहून आम्ही बाहेर पडलो. पाहिलं बाहेरच तिथे आम्ही एक पावभाजी आणि एक मिसळ खाण्याची आरोहीची इच्छा होती आणि आम्ही देखील ते बाहेरच बसलो. मला भूक लागली होती. आम्ही ऑर्डर दिली आणि रेणुका, मी आणि आरोही आम्ही तिघांनीही पावभाजी आणि मिसळ मनसोक्तपणे खाल्लं. खूप मस्त मज्जा झाली. आरोही पाहत आहे बघा. आरोहीला मी दोन्ही ऑप्शन दिले होते, तू कुठले खा, हे खा किंवा ते खा. पण आरोहीला मिसळ खायची होती. मिसळ पण आली आणि शेवटी तिचा मूड बदलला आणि परती पावभाजी खायला त्याने सुरुवात केली. आता दोन्हीही मिसळ पाव आणि पावभाजी दोन्ही पण आलेले आहेत आणि खूप दिवसानंतर मिसळ पाव आणि पावभाजी खाण्याचा योग आला आणि आम्ही शेवटी घरी आलो मित्रांनो. पाणी आपल्या घरी संपलं होतं. जाऊन पाण्याचा एक जार घेऊन आलो. 30 रुपयाला एक हा जार आहे पाण्याचा. हे दिवसाड मला आणावंच लागतं. जोपर्यंत फिल्टरचं काम होत नाही तोपर्यंत मला हे करावं लागेल. तर आरोही, बर्ड व्हॅली उद्यान आपण तिथे जाऊन आलो. तुला कसं वाटलं बाळ?
छान वाटलं ना? खूपच छान. खूप छान वाटलं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावा आणि जपून चालवा. नेहमी लाईफमध्ये माझ्यासारखं आनंद राहण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपल्या ह्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा दुसऱ्या एका नवीन अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, धन्यवाद, थँक्यू. पप्पा मी एक मोठं लेसन घेणार.